झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ए, तुला प्रत्येक वेळेला नवीन सांगावं लागतं का? मी मोठी आहे माहिती नाहीये तुला? बसा। ओ या। या पारूच्या हातच्या स्वयंपाकाचा नुसता वास जरी घेतला ना तरी असं वाटतं की तुटून पडावं। खरंय। चला हो, करा ना सुरू। दादा वहिनी करू दे ना मॅडम। हा आमच्याकडून प्रेमाचा घास। आदित्य सरांना मी माझ्या हाताने वाढलं असतं, पण आले का नाहीत अजून? कुठं राहिले? नाही नाही नाही, पुरी नको, आमरस। अगं मला भरव। पुरी भाजी पण खूप छान असते हो। कशी आहेस ग? गुड। आमरस काय करायचं हेच। आई, मला काय वाटतं, ही जी आपली प्रथा आहे ती आपण रोज सुरू केली पाहिजे। कारण बघ ना, असं एकत्र एका ताटात जेवताना किती गोड दिसतंय। आम्ही नाही, ते दोघं। नाही ठीक आहे ना, तुझी बायको आली ना की ही पद्धत रोज सुरू करू आपण। आजच्या दिवशी मला पण पारू सोबत एका ताटात जेवण करायचं आहे। कसं करायचं? पारू, आदित्यसाठी ताट वाढून आण। वय नको ऍक्च्युली पारू। अगं आई, काय झालं, मी सकाळी ऑफिसला गेलो होतो ना, तर मग ऑफिसमध्ये थोडं हेवी ब्रेकफास्ट केलं मी, आणि आता खरंच भूकच नाही। मी थोड्या वेळाने जेवतो। आमच्याबरोबर बस ना, एकटा कसं काय जेवणार? बाबा ऍक्च्युली बर, काही हरकत नाही। पारू, नंतर त्याला भूक लागली की त्याला रूम मध्येच वाढ जेवण। हा पारू, ओके। वय पुरी अशी नका ना तोडू, आणि ना भाजी तिकडे मिक्स नका करू, आणि भातावर वरण सुद्धा नका घेऊ। तुम्ही या भागात जेवा, मी या भागात जेवते। जेवा। वहिनी, ही आपली नवरा बायकोने एका ताटात जेवायची पद्धत चांगली आहे, अगदी रोमॅन्टिक सुद्धा, पण माझ्या फायद्याची काही नाही। मी उपाशीच राहणार भाऊ। पारू, मोहनसाठी अजून एक आमरसाची वाटी घेऊन ये। ए, माझ्यासाठी पण आण एक एक्स्ट्रा। छान झालाय। आणते। बाबांनी बघा काय आणलंय तुमच्यासाठी। आमच्यासाठी गंमत। आई बाबा ओ, कशासाठी बाबा? असं आहे।
ये प्रीतम. थँक्यू सो मच. ए, म्हणजे काय आणि आता माझं गिफ्ट. आणलंय ना, आणलंय. एक मिनिट. आपलं प्रेम असंच अक्षय राहू दे. अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय श्रीकांत, केवढा आहे आहात. आजच्या दिवशी अगदी गुंजभर सोनं दिलं ना तरी आपल्या परंपरेप्रमाणे तो विधी पूर्ण होतो. हो, पण आता दिवसेंदिवस प्रेम वाढत चाललंय, त्याला कोण काय करणार ना. बघा. प्रीतम, हो आणले. तुम्ही काय गिफ्ट आणलाय माझ्यासाठी? उघडून बघा. अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. किती सुंदर आहे मंगळसूत्र. आवडलं? खूप. खरं तर माझ्या घरातली ही पहिलीच अक्षय तृतीया आहे, पण तुमच्या या गिफ्टमुळे कायमस्वरूपी रक्षात येईल. अहो माझं गिफ्ट द्या ना. अरे देवा. दामिनी, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला विसरलो. तुमचं नेहमीच आहे, एकतर मागितल्याशिवाय काही द्यायचं नाही, स्वतःहून काही आणायचं नाही. तुम्हाला बायकोची काही किंमत. थँक्यू. हे घ्या. रिकामा बॉक्स कशाला दिलाय मला तुम्ही ना. हो दे, मला बोलायचंच नाही काही. बरं, हे घे. नको आहे मला. अगं घे ग. मस्करी करत होता ना माझी. मी बोलल्याशिवाय मला कधी काही गिफ्टच नाही देत. पारुनी तर माझ्याकडे गिफ्ट मागितलंच नाही किंवा तिला काय हवंय ते पण सांगितलं नाही. तुमच्याकडे काय मागू गिफ्ट? तुमचं प्रेमच माझ्यासाठी गिफ्ट आहे. आयुष्यभर तुला साथ द्यायची आहे पारू, पण तरीही आजचा दिवस महत्वाचा आहे. आज तरी तुला काहीतरी द्यायला हवं मी. आयुष्यभर सोबत राहा माझ्या, एवढंच पाहिजे मला. आत्ता भूक लागली आहे मला, खूप भूक लागली आहे. पण ना माझी एक ऑनलाईन मीटिंग पण आहे. ऐक, माझं जेवण प्लीज रूम मध्येच पाठवून देते. नाही, पारू प्लीज माझं जेवण घेऊन ये. पारू घेऊन जावा भजी पण त्याच्यासाठी. चाल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज